मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत दाखल होईल। पश्चिम रेल्वे मार्गावर देशातील 15 डब्यांची पहिली गाडी धावणार आहे। लोकल चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीने तयार केली आहे। गर्दीच्या वेळी 15 डब्यांच्या गाडीत अधिक प्रवासी सामावणार आहेत। एकाच वेळी 7555 प्रवासी या लोकलने प्रवास करू शकतील। त्यामुळे आतापर्यंत 12 डब्याच्या गाडीला 3 डबे जोडून लोकल 15 डबा लोकल तयार केल्या जात होत्या। त्यामुळे लोकल रेकमध्ये वाढ करणं अशक्य होतं। यावर तोडगा म्हणून पहिली सलग 15 डबे असलेली आणि पूर्ण स्वदेशी बनावटीची ICFने तयार केली आहे। ही लोकल 18 फेब्रुवारीला चेन्नईवरून मुंबईकडे यायला रवाना झाली, तर दुसरी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार असून आणखी 12 लोकल पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता पश्चिम रेल्वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय ही महत्त्वाची बातमी आहे। 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत येईल, काय अधिक माहिती? अंकिता, खरं तर तुमच्या आमच्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की अर्थातच आता 15 डब्यांची लोकल ही मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे आणि याच्यामध्ये काही हजार नाही तर मात्र 7555 प्रवासी गर्दीच्या वेळेस प्रवास करू शकतील, असा देखील एक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। अर्थातच या सर्व लोकल्स मुंबईमध्ये लवकरच दाखल होतील। सध्या त्या चेन्नईमधनं ज्या आहेत मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत आणि साधारणतः 20 ते 22 लोकल फेऱ्या या 15 डब्यांच्या दिवसाला होतील, असं देखील एक अंदाज वर्तवला जात आहे। त्यामुळे सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळी मुंबईचे चाकरमानी हे कार्यालयीन कामासाठी मुंबईमध्ये प्रवास करत असतात, त्यावेळेस त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वपूर्ण आणि गोड बातमी मुंबईकरांसाठी अशी म्हणायला लागेल। एकीकडे मुंबईमध्ये जी आहे वाढ होत आहे, लोकलमध्ये देखील आजकाल जागा जी आहे ती मिळत नाही। 34 सीटची 5वी सीट झाली आहे। दारावर देखील आधी 4 जण उभे राहायचे, आता 5 जण उभे राहत आहेत आणि अशामध्ये 15 डब्यांची लोकल जी आहे ती आता सेवेमध्ये येत आहे मुंबईकरांच्या। आणि अर्थातच पाहायला गेलं तर पश्चिम रेल्वे सोबत मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे बद्दल ही लवकरच तोडगा जो आहे तो रेल्वे प्रशासनाकडनं काढण्यात येणार आहे। अंकिता, निश्चित शुभम